अष्टवाहार विधी विशेष आयतनाने म्हणजेच काय आहार सेवनाचे 8 नियम सांगितले आहेत. ते कोणते? तत्र खल्वी मान्य अष्टविधी विशेष आयतनाने भवन्ति तद्यथा प्रकृतीकरण संयोग राशी देश काल उपयोग संस्था उपयोक्ता क्रमष्टमानाने भवन्ति. प्रकृती तत्र प्रकृती उच्यते स्वभावो यः. म्हणजेच काय तर आपण जे आहार किंवा औषधी द्रव्य जे काही सेवन करणार आहोत त्याची जी प्रकृती आहे ती, ना की आपली प्रकृती. म्हणजेच काय तर ते आपल्यामध्ये कोणते गुणबदल करणार आहेत व त्यांच्यामुळे कोणते दोष प्रकोपित होणार आहेत ती. एक्झाम्पल सांगितलं आहे मूग जी आहे ती लघुगुणात्मक आहे, तर ती पचायला हलकी असणार आहे. आणि जे उडीद आहे ते काय असतं किंवा मांस रस किंवा मांस जे असतं ते काय असतं गुरुगुणात्मक असतं, ते पचायला जड असतं. नंतर काय आहे करण काय करणम पुनः स्वाभाविकानां द्रव्याणाम अभिसंस्कार म्हणजेच काय तर आपण जे आहार खातोय त्याच्यावर जे संस्कार करणार आहोत ते जसं की काय संस्कार आहेत तोय संस्कार. म्हणजेच आपण जो काही आहार खातो तो आधी पाण्याने धुतो, जे काही भाज्या विज्या असतात ते, त्याच्याने जंतुसंसर्ग होणार नाही. नंतर अग्निसंस्कार म्हणजेच काय आपण जो आहार खातोय त्याला काय करतो आपण अग्नीवर भाजतो, अग्निसंस्कार करतो, त्याने ते खातो पचायला हलकं होतं. त्याच्यानंतर शौच संस्कार म्हणजे आपण त्याच्यातला जो काही कचरा विचरा असतो तो सगळा बाजूला काढतो. नंतर मंथन संस्कार म्हणजे आपण त्याला घुसळून घेतो. फॉर एक्झाम्पल दही जे आहे त्याला आपण घुसळून त्याचं ताक बनवतो, ते पचायला हलकं होऊन जातं. दही काय असतं पचायला जड असतं. नंतर काल संस्कार नवीन धान्य जे काही असतं ते काय असतं पचायला जड असतं, गुरु असतं. आणि जुने धान्य जे असतं ते पचायला लघु असतं. नंतर देश संस्कार ज्या देशातला आहे ना त्या देशानुसार जो आहार असतो तिकडे जे पिकतं ना त्यानुसार त्याचे गुणबदल होतात व त्याच्यात तसे हवामानानुसार त्याच्यात गुणबदल होतात. नंतर काय भाजणे व तळणे संस्कार. भाजण्याने आहार लघु होतो आणि तळण्याने तेल बरोबर प्रमाणात वापरल्याने ते काय होतं क्लेदन बरोबर होतं अन्नाचं. नंतर संयोग आपण दोनपेक्षा जास्त गोष्टी एकत्र करून जे खातो ते. तर विरुद्ध आहार करू नये व नंतर मध व तूप समप्रमाणात कधीही खाऊ नये कारण की त्याचं विषात रूपांतर होतं. नंतर वीर्य विरुद्ध खाऊ नये, जसं की दूध शीतवीर्यात्मक आहे आणि काय मासे जे आहेत ते काय आहेत उष्णवीर्यात्मक आहेत. त्याच्यानंतर राशी म्हणजेच काय तर मात्रा सांगितली आहे. मात्रा म्हणजे 2 प्रकारची मात्रा आहे, सर्वग्रह मात्रा आणि परिग्रह मात्रा. सर्वग्रह मात्रा म्हणजेच काय तर आपण जेवढं काही खातो इन जनरल, जसं की 2 पोळ्या, 1 वाटी भाजी, 1 मूठभर भात आणि 1 वाटी आमटी, हे आपलं डेली आहार आहे. तर ते आमटी कोणती असू दे, भाजी कोणती असू दे, तो आहार फिक्स असणार. ते सर्वग्रह मात्रा. परिग्रह मात्रा म्हणजेच काय तर त्याच्या गुणानुसार आपण ती मात्रा बदलतो. फॉर एक्झाम्पल जर आपण मूग खात असू, मूग लघु आहे तर ती मी जास्त खाणार. आणि श्रीखंड खाते मी सपोज आज, तर श्रीखंड गुरु आहे तर ती मी कमी खाणार. नेक्स्ट काय आहे त्याच्यामध्ये दिलं आहे व्हेरी इम्पॉर्टंट श्लोक. अन्नेन कुर्वाद वंशो पानैनेकं प्रपूरयेत आश्रयानां पवनादीनां चतुर्आम शेषवत. म्हणजेच काय जर आमाशयाचे आपण 4 भाग केले तर त्यातले 2 भाग जे आहे ते आपण आहारासाठी ठेवले पाहिजे, 1 भाग जो आहे तो पाण्यासाठी ठेवला पाहिजे व 1 भाग जो आहे तो वायूसाठी ठेवला पाहिजे. त्याने अन्नाचं घुसळण चांगलं होतं, तो मिक्सचर त्याचं चांगलं होतं, तो मिक्स चांगलं होतं आणि पचन व्यवस्थित होतं. अजून एक सांगितलं आहे गुरुणाम अर्थसौहित्यम लघु ना अति तृप्तय. गुरु जे आहे तर अर्धसौहित्यपर्यंत खायला पाहिजे. म्हणजेच काय आपण गुरु आहार पोटभर तृप्ती भेटेल एवढा नाही खायला पाहिजे, तर अर्धा खायला पाहिजे. आणि लघु आहार पचायला हलका असल्यामुळे तो आपण अति प्रमाणात खाल्ला तरी काही नाही.